आज मी तुमच्यासाठी डेझर्ट रेसिपी घेऊन आली आहे। फ्रूट कस्टर्ड डेझर्ट रेसिपी ही आज मी तुम्हाला दाखवणार आहे। गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये एक मोठा ग्लास भरून दूध घेतलं आहे आणि ते तापत ठेवलेलं आहे आणि ते तापत ठेवलं आहे आणि मी आता फ्रूट कापायला घेतले आहेत। तर फ्रूट कापताना मी सगळे फ्रूट सीजनल फ्रूट आहेत ते सगळे घेतलेले आहेत। स्ट्रॉबेरी घेतली आहे, कलिंगड घेतलं आहे, पेरू घेतलं आहे, चिकू घेतले आहे आणि हिरवी आणि काळी द्राक्ष घेतली आहेत, केळी घेतली आहे आणि अनारदाणे घेतले आहेत। तर हे सगळे आपण बारीक बारीक कापून घेतले। ॲपल घेतलं आहे। आता आपण कस्टर्ड पावडर कशी मिक्स करायची ते मी दाखवते। तर एका बाउलमध्ये मी अर्ध वाटी मी दूध घेतलं आहे, त्यात केसर आणि कस्टर्ड 1 टेबलस्पून टाकलं आहे। तुम्ही कस्टर्ड पावडर 2 टेबलस्पून पण टाकू शकता। मला थिकनेस जास्त आवडत नाही म्हणून मी 1 टेबलस्पून घातलं आहे। जर तुम्हाला आईस्क्रीमसारखं घट्टसर कस्टर्ड जे असेल तर तुम्ही ती 2 टेबलस्पून घालू शकता, म्हणजे तुमचं दूध थोडंसं जाडसर होईल। बघा या कन्सिस्टन्सीमध्ये माझं मिल्क तयार झालेलं आहे। जर तुम्ही 2 टेबलस्पून घातलं तर जास्त जाडसर थोडंसं होईल। बघा याप्रमाणे आपण मिल्क तयार करून घेतले कस्टर्ड पावडर घालून आणि ते आपण आता थंड करायला घेऊया। आणि थंड करण्यासाठी मी 5 मिनिटं ठेवलं आहे आणि मध्ये मध्ये मी चमचा हलवत राहिली आहे। आणि आता आपल्याला शुगर पावडर टाकायची आहे। ते मी 3 चमचे शुगर पावडर घातली आहे। जर तुम्हाला गोड आवडत असेल तर 4 टेबलस्पून घालू शकता। जर तुमच्याकडे शुगर पावडर नसेल तर दूध उकळतानाच तुम्ही 4-5 टेबलस्पून आपली रेग्युलर साखर घालू शकता। आता मी त्याच्यात सगळे फ्रूट घालून घेतले। आपलं दूध थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यावरच ते टाकायचं आहे। सगळे फ्रूट मी घालून मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता मी ते फ्रीजमध्ये 1-2 तासासाठी ठेवून देणार आहे। बघा याप्रमाणे मी ते सजून घेतलं आहे आणि आता आपण ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। आता 2 तासानंतर मी तुम्हाला दाखवते। बघा असं हे आपलं कस्टर्ड रेसिपी आपली तयार झालेली आहे। फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे। ह्याप्रमाणे आपण डेझर्ट रेसिपी बनवली आहे। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।